नमस्कार प्रशिक्षणार्थी बंधू आणि भगिनींनो, अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। ते म्हणजे थकीत मानधना संदर्भात अपडेट या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। आनंदाची बातमी असणार आहे, लवकरच तुमची जे काही थकीत मानधन आहे ते तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे। जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र लातूर यांच्यामार्फत अतिशय महत्त्वपूर्ण प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलेले आहे। आज दिनांक 6 ऑगस्ट 2025 रोजी माननीय विभाग प्रमुख कार्यालय शासकीय तसेच निमशासकीय आणि खाजगी आस्थापना या सर्व आस्थापनांना हा लागू असणार आहे। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत सर्व जिल्हा लातूर, ठीक आहे। सो जिल्ह्याअंतर्गत ज्या काही आस्थापना आहेत त्या सर्व आस्थापनांना हा जो काही परिपत्रक आहे तो लागू असणार आहे। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत CMY KPY मार्च 2025 पूर्वीच्या विद्या वेतनाच्या देयकाबाबत ओके। सो हा जो काही परिपत्रक आहे विद्यार्थी मित्रांनो, हा परिपत्रक सर्व जिल्ह्यांकरिता सेम असणार आहे। ॲज वाईज जे काही जिल्हा कौशल्य विभाग आहे त्या जिल्ह्यावाईज ते या ठिकाणी मेन्शन केलं जाणार आहे। ओके, सो सेम सिच्युएशन असणार आहे। प्रत्येक जिल्ह्याच्या पेमेंट या ठिकाणी राहिलेले आहेत, थकीत पेंडिंग राहिलेले आहेत। त्या पेंडिंग जे काही मानधन आहे ते लवकरात लवकर देण्याचं या ठिकाणी आव्हान जो आहे तो प्रत्येक शासकीय निमशासकीय खाजगी आस्थापना यांना करण्यात आलेले आहे। जे काही थकीत पेंडिंग वर्क आहे यामध्ये जसं की तुमचे अटेंडन्स फिलअप करणे असेल, नंतर तुमचे जे काही डॉक्युमेंट असतील, ज्या काही जणांनी काय केलेलं आहे अजूनही त्यांच्या प्रोफाईल जे आहे ते अपडेट केलेल्या नाहीत, ठीक आहे। त्यामुळे देखील त्यांचे मानधन या ठिकाणी वेळेवर जमा होणार नाहीत। त्यामुळे मला असं सांगायचं आहे की जे काही तुमची पेंडिंग वर्क आहेत ओके, सो तुमची प्रोफाईल जी आहे ते अद्ययावत करणं आवश्यक असणार आहे, तरच तुमचे मानधन जे आहे ते तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। संदर्भ या ठिकाणी घेण्यात आलेले आहे। जिल्हा कौशल्य विकास विभागाचं जे काही नाविन्यता विभागाचे जे काही परिपत्रक जारी करण्यात आलेलं होतं, यामध्ये 6 महिने ट्रेनिंग पिरियड प्लस नंतर जे काही एक्सटेन्शन देण्यात आलेलं आहे 5 महिने, हे असे मिळून तुमचे 11 महिन्याचं या ठिकाणी ट्रेनिंग पिरियड जो आहे तो करण्यात आलेलं होतं। या संदर्भाचं शासन निर्णयाचं या ठिकाणी आढावा घेण्यात आलेला आहे। पहा, 11 महिने जो काही प्रशिक्षण कालावधी या ठिकाणी करण्यात आलेला आहे। नंतर या योजनेअंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना संबंधित आस्थापनामध्ये पुन्हा रुजू झाल्याच्या दिनांकापासून 5 महिन्याच्या कालावधीसाठी कार्य प्रशिक्षण देणे हे अनुज्ञेय असणार आहे। संदर्भ क्रमांक 6 नुसार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींना रिजॉईनिंग करणे व संबंधित आस्थापनांनी यामध्ये संकेतस्थळावरती जे काही प्रमाणपत्र अपलोड करणे अनिवार्य होते ते अपलोड करणे हे देखील या ठिकाणी तुम्हाला करावं लागणार आहे, तरच तुमची पेमेंट या ठिकाणी केली जाणार आहे। तसेच प्रशिक्षणार्थी यांची हजेरी पोर्टलवर अपलोड करण्यास यापूर्वीच आपणास कळवण्यात आले आहे। तर हा संबंधित जो काही परिपत्रक आहे तो या जिल्ह्यातील विविध जे काही आस्थापना आहेत त्यांना या ठिकाणी लागू असणार आहे। त्यांना सांगण्यात आलेलं आहे उमेदवारांची अर्थात प्रशिक्षणार्थ्यांचे प्रमाणपत्र अपलोड करणे असतील, त्यांची हजेरी पोर्टलवरती अपलोड करणे असतील, या संदर्भाच्या सूचना ज्या आहेत ते त्यांना वेळोवेळी करण्यात आलेलं होतं। परंतु काही आस्थापनामध्ये अजूनही आपण जर पाहिलं तर प्रशिक्षणार्थ्यांच्या अटेंडन्स या ठिकाणी अपलोड केलेले नाहीत, तसेच त्यांचे जे काही डॉक्युमेंट आहे प्रोफाईल जे काही आहे ते अद्ययावत केलेले नाही। ओके, कुणाचे आधार कार्ड देखील या ठिकाणी लिंक नाही असे देखील या ठिकाणी प्रशिक्षणार्थी आहेत। तर आपण स्वतःहून काय करायचं आहे प्रशिक्षणार्थी बांधवांनो, तुम्हाला ज्या काही आस्थापना असतील तुमच्या त्या ठिकाणी स्वतः जाऊन विचारपूस करायचं आहे, माझी प्रोफाईल अपडेट झालेली आहे का सर, किंवा माझ्या ज्या काही प्रोफाईल संदर्भाच्या जे काही अटेंडन्स आहे अटेंडन्स फिलअप झालेला आहे का, अपलोड झालेला आहे का, सर्व बाबी तुम्हाला त्या ठिकाणी विचारपूस केली तरच तुमची जे काही पेंडिंग मानधन आहे ते वेळेवर या ठिकाणी होऊ शकणार आहे। ओके, सो नंतर काय सांगण्यात आलेलं पहा, ज्या आस्थापनांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थींची मार्च 2025 पूर्वीची हजेरी पोर्टलवर अपलोड केलेली नाही अशा सर्व आस्थापनांनी दिनांक 7/8/2025 पूर्वी प्रशिक्षणार्थी यांची हजेरी उपरोक्त पोर्टलवर अपलोड करणे हे अनिवार्य असणार आहे, ठीक आहे। तर या ठिकाणी डेडलाईन देण्यात आलेली आहे दिनांक 7 ऑगस्ट। ओके, सो आज 6 आहे, उद्या 7 ऑगस्ट 2025 असणार आहे। यापूर्वी तुम्हाला म्हणजे 7 ऑगस्ट पूर्वी तुम्हाला जी काही हजेरी आहे ती आस्थापनांना या ठिकाणी प्रशिक्षणार्थी अटेंडन्स जे आहे ते या ठिकाणी अपलोड करणे हे अनिवार्य असणार आहे। त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, उद्या जे काही तुमची आस्थापना असेल त्या ठिकाणी तुमची हजेरी 2025 पूर्वीची सर्व काही हजेरी आहे अटेंडन्स त्या ठिकाणी तुम्हाला नेऊन द्यायचं आहे, एवढं मात्र तुम्ही निश्चित करायचं आहे। ओके, सो अन्यथा मार्च 2025 पूर्वीची विद्यावेतनाची देयके विचारात घेतली जाणार नाही। ओके, सो या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे, जर तुम्ही अटेंडन्स फिलअप केली नाही तर तुमची जी काही मार्च
2025 पूर्वीचे जे विद्यावेतन थकीत आहे ते या ठिकाणी तुम्हाला वितरित केलं जाणार नाही असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. ठीक आहे. सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापना प्रमुख, कार्यालय प्रमुख यांनी नोंद घ्यावीच आहे व तातडीने उचित कार्यवाही जी आहे ते त्यांना करण्याचं या ठिकाणी त्यांच्यामार्फत सूचित करण्यात आलेलं आहे. ओके. सो ही संबंधित जे काही परिपत्रक आहे ते या आस्थापना विभागाला लागू असणार आहे. सेम परिपत्रक देखील इतर जिल्ह्याअंतर्गत देखील या ठिकाणी निर्गमित केलं जाणार आहे. ओके. सो ही महत्त्वपूर्ण अपडेट होती. आता जे काही थकीत मानधन आहे ते तुमचं या ठिकाणी लवकरात लवकर जमा होणार आहे. ओके. सो या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील या संबंधित तर तुम्ही नक्की कॉमेंट्स करून विचारू शकता आणि माहिती समजली असेल लाईक जरूर करायचं आहे. तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे. तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. धन्यवाद.